असं कुठं असतं का? लेकराला सोडून जाते का? मम्मी आता मी तुझ्यापाशी आलो आणि तू मला चालली सोडून, आणि माझी मम्मी मला चालली सोडून. बघ बॅग बिग भरली मला सोडून चालली मम्मी. पब्लिक आदित्य वागसर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी माझं परत त्या शेटला फोन केलता, माझे जे होते मम्मी नाही का काम चालू करायला, म्हणून मी शेटला फोन केलता. आणि आज माझा पहिला दिवस होता परत कामाचा, होतो तिथकडचा, कारण की आता मला सवय झाली त्या कामाची आणि पेमेंट पण चांगलं भेटतात, मग त्याच कामात बरं नाही का मम्मी. आणि माझी मम्मी मला चालले सोडून. बघ बॅग बिग भरली मला सोडून चालली मम्मी. असं कुठं असतं का? लेकराला सोडून जाते का? मम्मी आता मी तुझ्यापाशी आलो आणि तू मला चालली सोडून. हा मला सोडून चालली, असं कसं काय? मी तुझा लाडाचा लेकरू आहे ना मी. तू अगं पोरांची ज्ञान असतं, पोरं असत्या जरा डोक्यात कमी असत्या, मी तर हायच जरा तुला माहिती शकतो, पण तू मला सोडून चालली, असं कुठं असतं का? मी आता जेवढा थकून बिकून आलो कामावर, म्हटलं माझी मम्मी मला हे करेन, माझी आई मला सोडून चालली. मम्मी अरे मिस्त्री टोकायला गेली का? आता मम्मीला आवडते मिसरी, आता जाऊ द्या खाते तर ते दाखवणार. आता काय मिसरी म्हणजे माझं चाललंय आयुष्य आता याच्यामध्ये, मिसरी मध्येच. आता मिसरी मधून आम्ही एवढं मोठं झालंय, मम्मीने आम्हाला मग काम मिसरी लावून 10 घरचे काम करायचे मी, अशी रपा 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 रपा. तेव्हा पुढे माझे काम संपायचे, माझे काम संपले ना तर पोरांना घेऊन जायचे, चला तुम्ही या माझ्या संग कामाला. आदित्य जायचं, ती बाई त्याला भांडेच धुवून देत नसायची, साबण राहायचा जरा, मी चोळून घासत नव्हतं ना, मला कंटाळा यायचा. काय म्हणायचे मम्मीला बोलव, हा मम्मीला बोलव, तुझी मम्मी का नाही आली रे, तुझी मम्मी का नाही आली. पण तू मला सोडून चालली, सोडून बिडून नाही चालली ती मम्मी. चालली कुठे चालली मम्मी तू? आपल्या सागरचं वर्ष झालं ना, आता उद्या वर्ष होईल त्याला, त्याच्यामुळे चाललंय. वर्ष श्राद्धाला चालली मम्मी. एकटीने चालली, मी येणार होतो पण माझ्या नको, आता नवीन काम चालू केलं, आजच पहिला दिवस आहे म्हणून नको खाडे बिटे करायला. परत तो म्हणे तो राजा तू आज आला उद्या, परत नको तर राजा बोलून मला. आदित्य पण एकटाच आहे पोरींपाशी, मग पोरी पण एकट्या आहे, विनू पण चाललाय मीटिंगला. तो पण चाललाय का? तो पण चाललाय, म्हणजे दोघींना मी सांभाळायचं का? हा. अगं मम्मी लय डोकं खात्या माझं, काय सांगू त्या. कार्टूनला घेऊन याचा कार्टून चाललंय का? अरे काय नाही, ते गाडीवाल्याला मी सांगतो फोन करून थांबेल तो, तू नको टेन्शन घेऊ. भेटत नव्हतं मग माहितीये का किती झंझट झाली, काय माहिती कुठलं तिकीट काढलं त्याने, कुठलं काढलं बाबा मम्मी, तो तर आदळत गेली. आता तिकीटच नव्हतं मम्मी, मी तरी काय करणार. आता कसलं काय तिकीट एवढं गर्दी बिर्दी. हा मला पण मागलं तिकीट भेटत नव्हती. तिकीट नाही भेटत नाही का मित्रांनो, कधी शनिवार रविवारच तर नाही भेटत आमच्या इकडे. हा शनिवार रविवार आहे बरोबर. आता शनिवार रविवार 26 जानेवारी म्हणलं तर अवघड आहे. हा सगळ्याला सुट्ट्या असत्या बाबा, असतात सगळं काय. यांनी पहिलं सांगायचं होतं, तिकीट बुक करायला माहित होतं. पहिले सांगायचं, पहिले सांगता नाही आलं त्याला. हा ते चुकी म्हणलं आपण गाडीवर जाऊ, पण त्याला अजून एक मीटिंग आली तर आपण तरी काय करणार. कारण की आमचं ठरलं होतं जायचं. किती जण जाणार होते? 3 जण नाही, तुम्हाला सांगू का खरं, हे तर 2 जण मला सोडून गेलते, माझी रोज आठवण यायची त्यांना. पण त्यांचं म्हणणं कसं आहे माहितीये का मी पण येणार तुझ्या संग, ह्यो पण म्हणतो, कारण की गेलो ना थांबून राहते तिकडे. त्याच्यामुळे मग माझ्या संग संदीप येतो, नाही तर मी थांबणार होते या बाईने. नाही तिकडे जा असं विचार कशाला, मुंबईमध्ये एकतर पहिल्यातल्या धावपळ, आम्हीच गेलो तर तू नाही जाऊ शकत. कारण यांना धावपळी करूनच सांभाळलं मी, तुम्हाला काय सांगू, ट्रेनने घेऊन जायचे, इकडे घेऊन जायचे. आता त्यांना असं वाटतं की मम्मीला धावपळ नको करायला, नको बाय, तो योजना चढला की थकून जाती तू. लोकल ट्रेन कुठं ते तर लांबच राहिलं, आता तुला धापा टाकतो. हो मी मला पब्लिक म्हणते तुला धापा टाकतो. मला सांग मग, मी पहिला दमाचा आजार होता म्हणून मला थोडा धापा टाकतो मी. त्याला पहिला दमाचा आजार होता, आदित्य पहिले लहानपणी सिमेंट खायचं. मी सांगते तुम्हाला सांगते, त्याला आहे ना आपल्या घराचा रंग आणि धूळ पावडरचा वास या गोष्टी त्याला 13 वर्षापर्यंत सहन नव्हत्या होत. मग डॉक्टरनी मला सांगितलं त्याला 13 वर्षापर्यंत जपायचंय.
मग त्याला 13 वर्षाचा झाला तो त्याचा दमा खोकला सर्दी काय असेल ते गेलं. मग त्याला कधी कधी सर्दी होत राहते आणि मग जास्त फास्ट पळाला ना मग थकवा येतो. थकवा आणि माझं काम पण असे की मला आता थकवा तर येतोच. हा तो आहे त्या पहिल्या त्याच्या कामावर गेलेला आहे श्रद्धा फर्निचर मध्ये. ही तुम्हाला नाव नाही सांगायचं, तिथं येईन लोक भेटायला असं नसतं आणि जाहिरात होईल कशाला. तर तुम्हाला सांगते मग तुम्हाला तो दिसन तिथं. कशाला सांगते दिसतं ना मला तो नाव नको घेऊ. हा मी एक तर काम करतो, मी सांगतो, मी तुम्हाला काही दाखवलं का मी कोणत्या कामाला का, फक्त काम काय करतो ते आणि सांगितलं. तुम्हाला एक सांगू का त्याच्या आयुष्यामध्ये ना नाव एक कोरलेलं आहे शेवरून. शेवरून आधी त्याच्या आयुष्यामध्ये ना नाव असं कोरलेलं आहे. मम्मी तुला शेव म्हणतात. हा षटकुणाचा. षटकोनाचा तुझा फोन शामरुगाचा शामृगाचा असं काही ते मला काही एवढं माहिती नाहीये पण आलकंपी मी वाचली होती थोडीशी तरी वाचलीच होती. मम्मी हुशार आहे, मम्मीला येतं. मम्मी आता कमेंट पण वाचते, सगळं वाचते. पहिल्या तिला आम्हाला सांगायचं होतं पण आता ती शिकली मस्त की सगळं तिचं. मम्मी शिका घेऊ 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 डोकं जाम झालं एवढी शिकले मी. मम्मी शिकली नाही हो शिकली. तुम्ही मला एक कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला ना एक विचारते एवढं एवढं तळ त्यात नंदी बैल खेळ सांगा मग याचं उत्तर याला. एवढं एवढं तळ त्यात नंदी बैल खेळ कासव. काय कासव कासव आहे. हा एवढं एवढं तळ कोण खेळायला टाइम नाही. आवर तू लवकर मग जायचंय. सांग त्याचा अर्थ सांग. एवढं तळ त्यात नंदी बैल खेळ सांगितलं तुम्ही का. मला कमेंट मध्ये सांगा बरं का याचा अर्थ, तर मी पण सांगते तुम्हाला. तर बघा एवढं तळ त्यात नंदी बैल सांगायचंच नाही तू, उद्याच्या व्हिडिओ सांगायचं. आता जेव्हा तू येईल ना तिकडून तेव्हा सांगायचं उत्तर ते. मग आता कशाला सांगत. ठीक आहे मला माहिती नव्हतं. मग तुम्ही माझ्या आण सांगा म्हणजे माझं त्याला कोड सांगा काय सांगावर का नक्की सांगा. मम्मीने तुम्हाला प्रश्न विचारला बक्षीस राहील. डायरेक्ट घरी यायचं जेवण करायला. हा डायरेक्ट घरी यायचं रेसिपी डेक मम्मी डेक रेसिपी व्हिडिओ मध्ये घेणार तुम्हाला. आणि तेच संदीप भाऊदार त्यांनी हे करत असतो काय समजतं तेच घेत असतो त्यावेळेस तुम्हाला घ्यायला लावणार नाही का. पण आता माझी रेसिपी चालू होणार आहे. आता तुम्ही आले सगळे तर मला रेसिपी काढायला मजा येणार. हा आता मस्त की रेसिपी भारी भारी जेवण टोप भर भर भर. हा हा रस्सावाला मिसळ. मम्मी कितीची गाडी आहे. आता 10ची गाडी आहे बाबा. अरे मागलेच मला 10:30 11:45 सोडलं त्याने. हा ना मग मला माहिती आहे ना 11:45 वाजता ते तिथे जाऊन उभं राहायचं आणि आपल्याला हेला लागली का मग कुठं जाता येत नाही. डायरेक्ट गाडी पुढे त्या दिवशी मला जोरात लागली म्हणलं ड्रायव्हरला म्हटलं भाऊ थांबव थांब. गाडी येणार तोपर्यंत आपण थांबवतो बाई. जोपर्यंत गाडी येणार तोपर्यंत आपण कंट्रोल करून उभं राहायचं मग गाडीत बसायचं. त्याच्यानंतर ती गाडी कुठं स्टॉप घेणार त्याच्यानंतर मग आपण खिडकीपाशी मी बसणार. नाही याला तर मी खिडकी खिडकी म्हणजे जवळ बसून देत नाही. तुम्हाला दाखवून मी भांडण होणार याचं माझं. खिडकीपाशी तर बसून देणार नाही कधी याला. संजय बॉक्सर युट्यूब चॅनल ती व्हिडिओ सुटत नाही तोच काढणार जाता जाता. काढणार तिथे गेल्यानंतर व्हिडिओ बघू शकताय तुम्ही. म्हणजे माझ्या नंदाच्या घरी जाणार आहे मी आणि पहिल्यांदा व्हिडिओ घेणार ते बी संदीपच्या हातात आहे. काय नाही आहे की नाही. जाऊ द्या आता मम्मी चालली. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग बाय. आणि भरपूर सारा असं आदित्यला प्रेम द्या आणि तुम्ही देतातच. तुमचा खूप सारा असा हात आहे आमच्या डोक्यावरती. मग 13,000 झाले पाहिजे सबस्क्राईबर. खूप छान तुम्ही खूप छान सपोर्ट करता. असं सपोर्ट करा. चला मग बाय बाय. येते चला मग बाय बाय.